अथ श्री साई सच्चरित अध्याय 44वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। ओम नमो श्री साई चिद्गण। सकल सौख्यांचे आयतन, सकल संपदांचे निधान, दैन्य निरसन यत्कृपा करी अवलीला चरण वंदन, समस्त पापा होय क्षालन, मग जो भावे भजन पूजन, करी तो त्याहूनही धन्य। पाहता जयाचे सस्मित मुख, विसरे समस्त संसार दुःख, ठाईच विरे तान भूक, ऐसे अलौकिक दर्शन। अल्लाह मालिक जया ध्यान, जो निष्काम निरभिमान, निर्लोभ निर्वासन जयाचे मन, तयाचे महिमान कायवानू। अपकार्याही जोपकरी, ऐसी ज्ञान शांती जयाचे पदरी, तयान विसंबे कोणीही क्षणभरी, जावा निजांतरी निवास। रामकृष्ण राजीवाक्ष, संत हिनाक्ष वा एकाक्ष, देवरूपे सुंदर स्वरूप, आनंद स्वरूप संत सदा। देवांचे नेत्र श्रवणांत, संत दृष्टीस नाही अंत, ये यथा मा देव वदत, संत द्ववत निदकांत काही। रामकृष्ण आणि साई तिघा माझी अंतर नाही, नामे तीन वस्तू पाही, ठाईचे ठाई एक रूप। ते वस्तू स्मरणावस्था, वार्ता ही तो समूळ मिथ्या, काळावरही जयाची सत्ता, तया का व्यथा त्यात हाती। प्रारब्ध संचित न कळे आपणा, नेणे मी त्या क्रियमाणा, करुणा कर साई गरुराणा, जाणोनी करुणा भाकी तसे। वासनेच्या लाटा नाना, तेणे उसंत नाही मना, कृपा तुझी असलिया विना, स्थैर्य येईना जीवांसी। कथाध्यायारंभी वचन, दिदले परीन झाले पालन, घडले न सांग निरूपण, साध्यंत संपूर्ण परिसावे। अंतकाल समीप जाणून, ब्राह्मण मुखे रामायण श्रवण, केले चतुर्दश रात्रंदिन, बाबांनी अनुसंधान पूर्वक। ऐसे 2 सप्ताह भरता, रामायण श्रवण करिता, विजयादशमी दिवस येता, बाबा विदेहता पावले। कथाध्यायी जाहले कथन, होता बाबांचे प्राणोत्क्रमण। लक्ष्मण मामांनी केले पूजन, जोगांनी निरांजन आरती। तेथुनी पुढे 26 तास, हिंदू आणि मुसलमानांस लागले विचार करावयास, केवी या कलेवरासी सद्गती। कैसे समाधी स्थान नियोजन, कैसे अकल्पित इष्टिका पतन, कैसा एकदा ब्रह्मांडी प्राण चढविला 3 दिन बाबांनी। समाधी एक देहा वसान, सकळ झाले संशयापन्न, पाहुनी श्वासोच्छवासा विरोधन, अशक्य उत्थान वाटले। ऐसे 3 दिवस जाता, प्राणोत्क्रमणची वाटले निश्चितता, मग उत्तरविधीची वार्ता सहजची समजता उदेली। ऐसी आई तया अवसरी, परम सावध बाबा अंतरी, येऊनी अवचित निज देहावरी, घालविली दुरी जनचिंता। इत्यादी सकल कथा प्रेम भावे परिसिजे श्रोता, श्रवण आनंद होईल चित्ता, कंठ गहिवरता दाटेल। कथा नवे ही एक संदुक, गर्भी साईरत्न अमौलिक, उघडूनी पहा प्रेमपूर्वक, अनुभव सुखा दर्शनाचे। या अवघिया अध्यायांत कचिला दिसेल साईनाथ, श्रवण पुरतील मनोरथ, स्मरणे सनात होईजे। परम उदार जयाचे आचरित, तया साईंचे हे चरित, करावया श्रवण वा उद्यत, अव्यग्र चित्त सप्रेम। ऐसी पावन कथा ऐकता, धणीन पुरे भक्त चित्ता, पूर्ण दाटे परमानंदता, संसार श्रांता विश्राम। चित्त प्रसन्नतेचा हरिक, निजानंद टाके सन्मुख, सर्व सुखांचे सोलिव सुख, ते हे कथानक साईंचे। कितीही ऐका नित्य नूतन, रमणीयतेचे हेची लक्षण, म्हणून ही संत कथा पावन, होऊनी अनन्य परिसावी। असो पुढे कलेवर सद्गती, याच वादाची भवती न भवती, करिता करिता समस्त तकती, पहा प्रचिती अखेर।
बुट्टीचे वाड्याचे दालन, त्यातील गाभाऱ्याचे प्रयोजन, होणार होते मुरलीधर स्थापन, ठरले ते स्थान बाबांचे. आरंभी जय पाया खोदिला, जात असता बाबा लेंडीला, माधवरावांच्या विनवणीला माथा डोलविला बाबांनी. माधवराव करीत विनंती, नारळ देऊनी बाबांचे हाती, मुरलीधराचा गाभारा खोदिती, अवलोका म्हणती कृपेने. पाहुनिया ती शुभवेळ, बाबा म्हणाले फोडा नारळ, आपण समस्त बाळगोपाळ, येथेची काळ क्रमुकी, येथेची आपण बसता उठता, सुखदुःखाच्या करू वार्ता, येथेची पोरा सोरा समजता, चित्त स्वस्थता लादेला. बाबा काही तरी हे वदले, ऐसेची आरंभी निर्वासी दिसले, ऐसेची आरंभी सर्वांसी दिसले. पुढे जेव्हा अनुभवा आले, कळूनी चुकले ते बोल, होता बाबांचे देहावसान, राहिले मुरलीधराचे स्थापन, हेची वाटले उत्तम स्थान, साई निदान रक्षावया. वाडियात पडो हे शरीर, अंती बाबांचे हे उद्गार, तोची शेवटी ठरला विचार, झाले मुरलीधर बाबाची. श्रीमंत बुट्टी आदी करून, हिंदू मुसलमान सर्वत्र जन, याच विचारा राजी होऊन, वाडा सत्कारणी लागला. ऐसा बहुमोल वाडा असून, बाबांचा देह कुठेही पडून, जाता मग तो वाडाही शून्य, अत्यंत भयान भासता. आज तेथे जे भजन पूजन, कथा कीर्तन, पुराण श्रवण, अतिथी अभ्यागता, अन्नदान होते त्या कारण श्री साई. आजी तेथे जे अन्न संतर्पण, लघु रुद्र महारुद्रावर्तन, देशोदेशीचे येती जन, त्या सर्वा कारण श्री साई. असो ऐसी हे संताची वाणी, अक्षरे अक्षर साठवा श्रवणी, काहीतरी ते बोलती म्हणूनी, नाव मानुनी त्यागावी. आरंभी ती कितीही मुग्ध, अथवा दिसो कितीही संदिग्ध, काले होतो अर्थावबोध, जरी ती दुर्बोध आरंभी. असता देह पातासी अवधी, पुढील होणारे गोष्टी संबंधी, दुश्चिन्हे घडली काही आधी, मशिदी मधी रशडीत, तया माझील एकची आता, निवेदितो मी श्रोतयांकरिता, किती सकळ सांगू जाता, ग्रंथ विस्तरता पावेल. किती एक बहुता वर्षांपासूनी, होती एक बाबांची जुनी, वीट जियेवरी ते हात टेकुनी, आसन लावूनी बैसत, विटेचा त्या आधार घेऊनी, नित्य एकांत होता रजनी, बाबा मशिदीत स्वस्थ मनी, आसन लावूनी बैसत. ऐसा कित्येक वर्षांचा क्रम, निर्वेद चालला होता अविश्रम, परी होणारासी न चले नियम, घडतसे अतिक्रम अकल्पित. बाबा नसता मशिदीत, पोरगा एक होता जाडीत, तळीचा केर काढावयाचे निमित्त, वीट ती किंचित उचलली, फुटावयाची वेळ आली, वीट पोराचे हातूनी निसटली, दाडकीने ती खाली पडली, दुःखंड झाली तात्काळ. ऐकता हे बाबांनी म्हटले, वीट नाही की कर्मची फुटले, हैसे वदुनी अति हळहळले, नेत्री आले दुःखाश्रू. नित्य योगासन ज्या विटे, गालित बाबा ती जव फुटे, तेणे दुःखे हृदय फाटे, कंठ दाटे तयांचा. ऐसी बहुत काळाची जुनाट, निजासनाचे मूळ पीठ, अवचट भंगली पाहुनी विट, मशिद सुनाट वाटे त्या. वीटची मगती प्राणा परती, बाबांची होती अति आवडती, पाहुनी तेची ऐसी ती स्थिती, बाबा ती चिंती हळहळले. त्याच विटेसी टेकुनी कोपर, बाबा घालवित प्रहराचे प्रहर, घालुनी आसन योग तत्पर, म्हणून निजवर प्रेम मोठे, तिजवर प्रेम मोठे. जिये संगे आत्मचिंतन, जी मज होती जीवकी प्राण, ती भंगली माझी सांगातिण, मी तिजविण न राहे. वीट जन्माची सांगातिण, गेली की अजी मज सांडून, ऐसे तियेचे गुण आठवून, बाबांनी रुदन मांडिले. येते सजी येईल आशंका, वीटही क्षणभंगूर नाही का, एतदर्थ करावे का शोका, काय लोकांनी म्हणावे.
आशंका ही प्रथमदर्शनी उठेल कवणाच्याही मनी प्रवर्ते मी समाधानी पाय नुमनी नमुनी साईंचे कैसा होईल जगदुद्धार कैसे तरतील दिन पामर एतदर्चची संतांचा अवतार कर्तव्य इतर नाही त्या हास्यरुदन क्रीडा प्रकार लौकिक नाट्याची येतील सार जैसा तैसा श्रेष्ठाचार लोकव्यवहारही तैसा संत जरी पूर्ण ज्ञानी अवाप्त सकल संकल्पजनी तरी लोक तरावळ्या लागुनी कर्माचरणी उद्युक्त असो हे देहावसान वावया आधी 32 वर्षापूर्वीच समाधी होणार परी मासा पतींची बुद्धी निवारी स्त्रीशुद्धी हा कुयोग टाळता न जरी हा दुष्टयोग कैचा अवघ्यांते साई सुयोग 43 वर्षा मागेच वियोग होता की कुयोग ऐसा तो मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा बाबा अस्वस्थ वटलादमा सहन करावया देहधर्मा ब्रह्मांडी आत्मा चढविला आता येथून 3 दिन आम्ही चढवितो ब्रह्मांडी प्राण प्रबोधू नका आम्हा लागून बाबांनी सांगून ठेविले पाहतो सभा मंडप कोण बाबांनी बोटे दाविले ठिकाण म्हणाले ते समाधी खोदून द्यामज ठेवून त्या जागी स्वय मासा पतीस लक्षुन बाबा तदा वदती निक्षुन नकामज सांडू उपेक्षुन दिवस 3 पर्यंत यते स्थानी निशाणे 2 लावणी ठेवा निदर्शक कुण ऐसे वदता प्राण ठेविला चढवून ब्रह्मांडी बरावी एकाएकी भवंडी तेवी निचेष्टित देहदांडी माळसा पतीने दिदली मांडी आशा ती सांडिली सर्वत्रांनी रात्रीचा समय झाले 10 तेव्हाचा प्रकार पहा शब्द स्तब्ध झाले जन आहा काय अवचित हा प्रसंग नाही श्वास नाही नाडी वाटे प्राणे सांडली कुडी जनास भयंकर अवस्था गाडी सुखनिरवडी साईंस मग पुढे मासापती अहोरात्र सावध वृत्ती साई बाबां लागी जपती तेथेची बैसती जागत जरी होती साई मुखीची आज्ञा मद समाधी खोदावयाची तरी ते तैसे करावयाची हिम्मत कवनाची चालेना पाहोनी बाबा समाधिस्थ मिळाला ते गाव समस्त जन विस्मित पाहती तटस्थ काढिना भगत मांडी ते प्राण गेला कळता देखा बैसले एकाएकी धक्का सांगुनी 3 दिवस मज राखा जकविले लोका साईने श्वासोच्छ्वास झाला बंद ताटस्थ पाविली इंद्रिये संबंध नाही चलवलनाचा गंध तेजही मंद झाले हरपले बाह्य व्यवहार भान वाचेसी पडले दृढ मौन कैसे शुद्धीवरी मागुतेन चिंता ही गण सर्वत्रा वृत्तीवरी येईना शरीर काळक्रमिला 2 दिवसांवर आले मौलवी मुलना फकीर मांडिला विचार पुढील अप्पा कुलकर्णी काशीराम आले केला विचार ठाम बाबांनी गाठिले निज सुखधाम द्यावा की विश्राम देहासी कोणी म्हणती तांबा क्षणभरी गायी तुकी नाही बरी बाबा नवते इतरांपरी अमोघ वैखरी बाबांची तात्काळ प्रत्युत्तर करावे तरी तंडगार पडल्या शरीरी येईल कोटुनी चैतन्य तरी कैसे विचारी सकळ हे खोदा कबर दाविल्या स्थळी बोलवा की सकळ मंडळी जामूट माती वेळच्या वेळी तयारी सगळी करा की ऐसी भवती न भवती होता पूर्ण झाली दिनत्रयत्ता पुढे पहाटे 3 वाजता चेतना येता आढळली हळूहळू दृष्टी विकसिता आळे पिळे शरीरा देता श्वासोश्वास चालू होता पोटही हालता देखिले दिसूनी लागले प्रसन्न वदन होऊ लागले नेत्रोन्मिलन जाऊन या निचेष्टितपण प्रबोधन लक्षण उमटले जणू विसरले देहभावा तयाचा पुनश्च आठव वावा चुकला ठेवा ठाई पडावा भांडार उघडावा ती गत देखो निसाई सावधान जाहले सकळ प्रसन्न वदन टळले देव दयेने विघ्न आश्चर्य निमग्न भक्तजन भगत पायी मुखी कौतुके साही मान हळू चकचुके मौलवी फकीर पडले फिके की प्रसंग
चुके भयंकर पाहुनी मौलवीची दुराग्रहता बगत आज्ञा पालनी चुकता यत्किंचितही निश्चय ढळता वेळती येता कठीणतई 43 वर्षांआधीच खबर होऊनी जाती कैची मग खबर कैचे मग ते दर्शन मनोहर होते सुखकर साईंचे लोकोपकार हेची कारण करुणी समाधीचे विसर्जन साई पावते झाले उत्थान समाधान भक्तजना भक्त कार्यार्थ जो भागला परमानंदी लय लागला कैसा आधी जाई प्रबोधिला अकळ लीला तयाची देखुनी बाबा सावधान सुखावले भक्तजन जो तो त्या दावे घ्यावया दर्शन पुनरुज्जीवन सुखाते असो पूर्वील कथानुसंधान ते अखेरचे देहावसान झाले जयाचे संपूर्ण कथन यथास्मरण आजवरी म्हणून आपण श्रोता सकळिक मनी विचार की क्षण एक कासया व्हावा हर्षशोक दोन्ही अविवेकमूलक औट हाताचा स्थूळगाडा देहेंद्रियांचा जो सांगडा तो काय आपुला साई निधडा समूळ सोडा हा भ्रम साई म्हणावे जरी देहा तरी त्या नावची नाही विदेहा रूपही नाही वस्तुसी पहा रूपातीत श्री साई देह तरी नाशिवंत वस्तू स्वतंत्र नाशरहित देह पंचभूतांतर्गत अनाद्यनंत निज वस्तू त्यातील शुद्ध सत्वात्मक ब्रह्मरूप चैतन्य देख जड इंद्रिया जो चालक साई नामक ती वस्तू ती तो आहे इंद्रियातीत इंद्रिये जड ती ते नेणत तीच इंद्रिया प्रवर्तवित चाळवित प्राणांते त्या शक्तीचे नाम साई तिजविण रीता ठाव नाही तिजविण ओस दिशा दहाही भरली पायी चराचरी तीच की ही अवतार स्थिती तीच होती आधी अव्यक्ती नामरूपी आली व्यक्ती समरसली अव्यक्ती कार्यांती अवतार कृत्य संपवुनी अवतारी ही देह त्यजुनी जैसे प्रवेशती निर्विकल्प भुवनी तैसीच ही करणी साईंची गुप्त व्हावे येता मनी जैसे स्वामी गाणगाभुवनी पर्वत यात्रेसी जातो म्हणून गेले निघुनी एकाकी भक्तांनी दरिता अडवून तयाचे केले समाधान लोकाचारी हे माझे गमन गाणगा भुवन सोडून कृष्णातिरी प्रातस्नान बिंदुक्षेत्री अनुष्ठान मठात करावे पादुका पूजन तेच निरवंतर वास माझा तैसीच साई बाबांची परी निधन केवळ लोकाचारी पाहू जाता स्थिरचरी सर्वानंतरी श्री साई जैसी जयाची भजन स्थिती तयासी तैसी नित्य प्रचिती संदेह काही न धरावा चित्ती मरणातीत श्री साई साई भरला स्थिरचरी साई सर्वांच्या आत बाहेरी साई तुम्हा आम्हा भीतरी निरंतरी नांदतसे साई समर्थ दीनदयाळ भावार्थी भक्त प्रणत पाळ परम प्रेमाचे ते भूकाळ आती स्नेहाळ सकळिका जरी चर्म चक्षुंशी न दिसती तरी ते तो सर्वत्र असती स्वये जरी सूक्ष्मत्वी पालपती तरीही लाविती वेडा आम्हा त्यांचे निधन केवळ ढोंग आम्हा फसविण्या आणिले सोंग नटनाटकी ते अव्यंग भंगोनी अभंग झाले त्याची आठाई जो अनुराग तेणे करुनी पाठलाग अंती लावू तयाचा माग कार्यभाग साधुकी मनोभावे पूजा करिता भक्तिभावे तया आठविता अनुभव येईल सकळ भक्ता सर्वव्यापकता दिसेल उत्पत्ती स्थिती आणि लय चित्स्वरूपा त्याचे न भय ते सदा सर्वदा चिन्मय विकारा आश्रय नाते ते जैसे सुवर्णपणे राही अलंकाराही विणे केली नाना परीची आभरणे तरी न सोने पण त्या त्यागी परोपरीचे अलंकार हे तो सर्व विनाशी विकार नाटिता हेम अविकार नासे आकार नामहे तरी या नेहमी हा हेमाडपंत विरोनी जावो समूळ नितांत एवं गुण साई पदांकित अप्रलयांत वास करो पुढे केला 13वा दिन बाळासाहेब भक्तरत्न मिळवून या ग्रामस्थ ब्राह्मण उत्तर विधान आरंभिले
करुणिया सैचैल स्नान बाळासाहेब हस्ते जाण करविली तिलांजली तिलतर्पण पिंड प्रदानही केले सापिंडी आदिक उत्तर क्रिया शास्त्राधारे त्या समया झाल्या नासिकास अवघ्या कर्मन्यायाप्रमाणे भक्तश्रेष्ठ उपासनेंनी योगांसमवेत जाऊनी भगीरथीच्या पवित्र स्थानी होम हवनीय संपादिले ब्रह्मभोजन अन्न संतर्पण यथासांग दक्षिणा प्रदान करुणी सशास्त्र विधिविधान आले ते परतो न माघारा नाही बाबा ना संवाद आता जरी आस ऐसा भेद परिदृष्टी पडता ती मशिद गत सुखानुवाद वट आठविती बाबांची नित्य आसन स्थिती घ्यावया तिची सुखानुभूती उत्तमोत्तम आलेख्य मूर्ती मशिदी प्रति स्थापिलिसे झाली साई देह निवृत्ती प्रतिमा दर्शने होय अनुवृत्ती वाटे निजभक्त भावार्थी पुनरावृत्तीच मूर्त श्यामराव उपनामे जयकर तयांनी ही रेखिली सुंदर ऐसी प्रतिमा मनोहर स्मरण निरंतर देतसे जैसे प्रसिद्ध चित्रकार तैसेची बाबांचे भक्तही थोर बाबांच्या आज्ञेनुसार वर्तती विचारपूर्वक यांची याही हस्ते करून सुंदर छायाचित्रे घडवून करविली भक्त भवनी स्थापन करावया ध्यानधारणा संतांसी नाही कधीही मरण पूर्वी अनेकदा याचे विवरण झाले याच आहे असे स्मरण न लगे स्पष्टीकरण अनेक बाबान आज देहधारी तरी जो तयांचे स्मरण करी तया ते अजूनही हितकारी पूर्वील परी सदेहसे कोणास काही बोलून गेले परी न काही अनुभवा आले जरी ते देहावसानही झाले म्हणून ते राहिले न मानावे बोल बाबांचे ब्रह्मलिखित विश्वास धरुणी पाहावी प्रचित अनुभव आला जरी न त्वरित येणार तो निश्चित कालांतरे असो या जोगांचे नाव येता कथेत आठवली आडकथा एका तियेची ती अपूर्वता दिसेल प्रेमळता साईंची जरी असे हा त्रोटक संवाद गुरु भक्तांसी अति बोधप्रद सभाग्य जो तो ज्या वैराग्य बोध अभागी बद्ध संसारी एकदा जोग बाबांस पुसती अजून की ही माझी काय स्थिती विचित्र माझी कर्मगती पावेन सुस्थिती केव्हा मी बहुत वर्षे अनन्य सेवा घडली आपुली मजला देवा तरी या चंचल चित्ता विसावा अजूनही नसावा हे काय ऐसा कैसा मी दुर्भागी हीच का प्राप्ती संत संगी सत्संगाचा परिणाम अंगी कवणिया प्रसंगी भोगीन मी परिसुनी ही भक्ताची विनंती साई समर्थ परमप्रीती जोगांस काय प्रत्युत्तर देती स्वस्थ चित्ती परिसावे दुष्कर्माची होईल होळी पुण्यपापाची राख रांगोळी पाहिन तुझिया कांखेसी जोळी काही तुझं भाग्यशाली मानिन उपाधीचा होईल त्याग नित्य भगवत भक्तीचा लाग तुझतील आशा पाश सांग मी तुझं सभाग्य मानिन विषयासक्ती मानुनी त्याज्य मी तू पण सर्वता अयोग्य जिव्हा उपस्थ जिंक हो योग्य मी तुझं सभाग्य मानिन असो यावर काही काले बोल बाबांचे अन्वर्थ झाले सद्गुरु कृपे जाऊगास आले वैराग्य जे वदले बाबा ते नाही पुत्र संतती पाश कलत्र लाविले सद्गतीस देह त्यागाधी संन्यास झाले की वैराग्य सहजची असो हे जोगही भाग्यवान संत्य झाले साई वचन अंती होनी संन्यास संपन्न ब्रह्मी विलीन झाले जैसी जैसी साईंनी कथिली तैसीच परिणामी स्थिती झाली उक्ती साईंची सार्थ झाली भाग्यशाली जोग करे तात्पर्य बाबा दीनदयाळ भक्त कल्याणा लागी कणवाळ अर्पित बोधामृताचा सुकाळ शिर्डीत त्रिकाळ तो परिसा दया माझी आवड मोठी तयाचे मी अखंड दृष्टी तया मजविण होस सृष्टी माझी आच गोष्टी तयामुखी तया माझे अखंड ध्यान जिव्वेसी माझेच नामा वर्तन करू जाता गमना गमन चरित्र गायन माझे तया ऐसे होता मदाकार कर्मा कर्मी पडेल विसर जेथे हा मत्सेवेचा आदर तिष्ठे मी निरंतर तैथेच
मज होनी अनन्य शरण जया माझे अखंड स्मरण तयाचे मज माता ऋण पेढीन उद्धरण करुण्या आदी मज न दिदल्या वाचून करिता भोजन रसपाशन जया माझे हे निधी ध्यासन तया दीन निवर्ते माझीच जया मूकतहान तुझे न जानते मज समान तयाचेच मज नित्य ध्यान तया आदी न निवर्ते पिता माता गणगोत आप्त इष्ट कांता सुत या पासाव जो परावृत्त तोचिकी अनुरक्त सर्मत्पदी वर्षा काळी नाना सरिता महापूर समुद्रा मिळता विसरती सरितापणाची वार्ता महासागरता पावती गुरु रूप केले नाम गेले जळही जाऊनी सागरी मिळले सरिता सागर लग्न लागले द्वैत हरपले एकत्वी पाहुणी ऐसी समरसता चित्त विसरले नाम रूपता ऐते मजसी पाहिन निज स्वभावता नाही मज परता टावतया परिस नवे मी दगड ऐसे जना करावया उघड पुस्तक पंडिती करोनी बडबड लोहाचे अगड आणले तरी तई मजवरी करिता घाव उलट प्रकटता सुवर्ण भाव माझे दगड पडत जाहले वाव अनुभव नवलाव दाटला विना अभिमान अनुप्रमाण मज हृदयस्था यावे शरण होईल अविद्या तात्काळ निरसन श्रवण कारण संपेल अविद्या प्रसवे देहबुद्धीस्तव आदी व्याधी तीचकी लोटी विधी निषेधी आत्मसिद्धी विघातक म्हणाल आता मी आहे कोठे आता मी तुम्हा कैसा भेटे तरी मी तुमची या हृदयाची तिष्ठे विना कष्टे सन्निकट म्हणाल हृदयस्थ कैसा कोण कैसा काय त्याचे लक्षण ऐसी काय तयाची खूण जेणे त्या आपण जाणावे तरी वावे दत्तावधान परिसा तयाचे स्पष्ट व्याख्यान जया लागी जाणे शरण तो हृदयस्थ कोण हे आता नाना नामे नाना रूपे सृष्टी माझी भरली अमुपे जयांची कवना ना करवती मापे मायेची स्वरूपे ती अवघी तैसेच सत्वरजतम गुण तया त्रिगुणा ओलांडून सत्तेचे जे स्फुर्ण ते रूप जाण हृदयास्ताचे नाम रूप विरहित पण उर्वरित जे तुझे तू पण तेच हृदयस्ताचे लक्षण जाणून लक्षण त्या जावे मीच तो तू ऐसे पाहता हीच दृष्टी पुढे विस्तारता भूतमात्री ये निजगुरुता ठावन रिता मजविना ऐसा अभ्यास करिता करिता अनुभवा येईल माझी व्यापकता मग तू मजसी पाहुनी समरसता पूर्णानन्यता भोगशील चित्स्वरूपी अनुसंधान लागेल ओशील शुद्धांतरकरण घडेल हे तुझ गंगा स्नान गंगा जीवन गात न तळता प्रकृती कर्माचा अभिमान जेणे पावे दृढबंधन तया बिलगून देती सज्ञान अंतरी सावधान सदैव स्वस्वरूपी मांडुनी टाण चळेन तेतून अणुप्रमाण तया समाधी वा उत्थान नाही प्रयोजन उभयांचे म्हणून श्रोतया चरणी माता ठेवून विनवी अति सप्रेमता देवा संता भक्ता समजता ठाई प्रेमता आदरावी बाबा कितीदा सांगून गेले कोणी कोणास छंदी बोलले त्याने माझेच वर्म काढिले जिव्हारी खोचले मज जाण कोणी कोणास दुर्वेचे ताडिले तेणे मज तात्काळ दुखणे आणिले तेच जेणे ते धैर्य सोशिले तेणे मज स्तुष्टविले बहुकाळ ऐसा भूत मात्राच्या ठाई अंतर्बाह्य भरला साई एका ब्रेमा वाचून काही आवडच नाही तया ते परममंगल हे परमामृत साई मुखी सर्वदा स्रवत कोणास भाग्या हे नाही अवगत प्रेम अत्यंत भक्तार्थ हे जया पंक्तीचा लाभ दिला जया संगे हासला खेळला तयास मायेचा चटका लाविला वाटेल मनाला काय त्यांचे ऐसिया शिष्टाच्या भोजनी मी तो उच्चिष्टाचा धनी शीते शीत ठेविले वेंचुनी वाटितो शिराणी तयाची झाल्या येतवरी ज्याच्या कथा त्या काय खाव्या हेमाडपंता
समर्थ साई तयांचा वक्ता लिहिता मिळविता तो ताई तोच ऐसी साई समर्थ कथा ध्यायेन मने माझी कथिता सदैव ध्यास लागला चित्ता श्रोते ही परिसता आनंद शिवाय जे साई कीर्ती गाती तैसेच जे जे सद्भावे परिस्थिती उभय ही साई स्वरूप होती हे दृढ चित्ती जाणावे आता हा अध्याय करुणी पूर्ण हेमाड साईस करी समर्पण प्रेमे धरी साईंचे चरण पुढील निरूपण पुढारा स्वस्ति श्री सत्य सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते साई श्री साई नाथ निर्याणम नाम चतुश्चत्वारि शोध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु।